2025 ला हा एमसीक्यू विचारलेला आहे. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल. बघा, द अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी इज एल. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक बॉडी आहे, ही बॉडी अशी रोटेट होणार आहे कुणाच्या अराउंड, ऍक्सिसच्या अराउंड. त्याची अँग्युलर मोमेंटम सुरुवातीची दिली एल, म्हणजेच L1 इज इक्वल्स टू एल. क्लिअर आहे? इथपर्यंत सगळ्यांना क्वेश्चन समजलाय. द अँग्युलर मोमेंटम ऑफ अ रोटेटिंग बॉडी इज एल. इनिशियल अँग्युलर मोमेंटम एल दिली. व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेटिंग बॉडी, ए फ्रिक्वेन्सी मीन्स काय, किती वेळा ही बॉडी या ऍक्सिसच्या भोवती फिरणार आहे, डिवाइडेड बाय टाइम, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. फ्रिक्वेन्सी ऑफ अ बॉडी इज अ ट्रिपल. ट्रिपल बघा, फ्रिक्वेन्सी दिली, नंबर ऑफ टाइम्स दिली, ट्रिपल म्हणजे नंबर ऑफ टाइम्स, नंबर ऑफ टाइम्स, नंबर ऑफ टाइम्स ऑफ फ्रिक्वेन्सी. हाऊ मच? 3 दिली बघा त्यांनी. नंबर ऑफ टाइम्स किती दिली? 3. नेक्स्ट, अँड इट्स कायनेटिक एनर्जी इज मेड 1/3. कायनेटिक एनर्जी 1/3 दिली, म्हणजे फायनल आणि इनिशियल. द न्यू अँग्युलर मोमेंटम बिकम्स, न्यू अँग्युलर मोमेंटम L2 पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, L2 पाहिजे. आता आपण 2 मिनिटापूर्वी शॉर्टकट की बघितली. L2 इज इक्वल्स टू 1/1 काय होतं बोला? नंबर ऑफ टाइम्स. नंबर ऑफ टाइम्स काय होतं? फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ टाइम्स फ्रिक्वेन्सी, ब्रॅकेटचा काय होता? स्क्वेअर मल्टिप्लाय बाय L1. क्लिअर आहे? नेक्स्ट, 1/, नंबर ऑफ टाइम्स, फ्रिक्वेन्सी किती दिली बघा? 3. 3 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय L1. L1 ची व्हॅल्यू बघा L. ओके, 1/3 चा स्क्वेअर 9 मल्टिप्लाय बाय L. 1/9 L. ऑप्शन आहे का? चेक करा बघा. ए ऑप्शन 1/9 L, बी 1/3 L, सी 6 L आणि डी 9 L. म्हणजे आपला ऑप्शन ए करेक्ट आलेला आहे.